हॅलो. बघा आपल्याला आज पातळ पोह्यांचा चिवडा करायचा होता म्हणून पातळ पोहे आणले होते डीमार्टमधून. शेंगदाणे, दह्या आणि हिरव्या मिरच्या सुकून घेतलेल्या होत्या आणि धणे आहेत आणि थोडं लसूण सोलून घेतलं आहे. धणे आपल्याला भाजून त्याची मिक्सरला वाटण करून घ्यायचे, जे बारीक पावडर नाही म्हणताय ना, थोडीशी भरड. आणि बघा हे पातळ पोहे आहेत आणि याला छान भाजून झाल्यावरती ते असे दिसत आहेत. त्याच्यानंतर बघा आमच्या इथं दुकानात हा मसाला आला होता, खिचडी पातोडी मसाला. तर वापरून बघूया नेक्स्ट टाईम कुठल्या तरी भाजीला आपण. कलर पण खूप छान आहे. आणि चला तर मग आपण आता दह्या, शेंगदाणे, मिरच्या भाजून घेतल्या होत्या चिवड्यासाठी आणि त्याच्यामध्ये टाकून अर्धा किलो थोडी फिक्की शेव टाकली होती का मला ज्यांना द्यायचा होता ना चिवडा त्यांना तसा पाहिजे होता. आणि बघा इकडे जिरं मोहरी पण टाकलं थोडंसं आणि खसखस टाकली आणि जे धणे आणि मिरचीचे जे आपण वाटण करून घेतलं होतं ते पण त्याच्यामध्ये फ्राय केलं होतं. आणि नंतर पिठी साखर मीठ टाकून छान हळद टाकली आणि बघा छान आपला चिवडा तयार झालेला आहे. संध्याकाळी दिवाबत्ती ते आवरून घेतलं. अनन्याचं थोडा होमवर्क बाकी होता. बघा अनुने आज छान साडी घातली होती, फाटली आहे ती साडी तर ती घालतच राहते. बघा नेक्स्ट टाइम नवीन घ्यायची तिला साडी छान. बघा आमचा होमवर्क पण आता होत आला होता. तर चला चिवडा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट. खेळायसाठी बाय.